गर्भधारणेसाठी खूप दिवस प्रयत्न करून देखील तुम्हाला गर्भधारणा होत नाही, मग त्यानंतर तुम्हाला गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते. बरेचसे कपल्स आहेत त्यांना ट्रीटमेंट घेऊन देखील गर्भधारणा होत नाही. मग अशा वेळेस तुमच्याकडून कोणत्या चुका होतात, कोणत्या कारणामुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल. काही कपल्स असेही आहेत ज्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी देखील त्यांना गर्भधारणा होत नाही. मग अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या गर्भधारणा न होण्यासाठी कारणीभूत ठरतात. लग्नाआधी काही प्रॉब्लेम्स होते पिरियडबाबत, ते तुम्ही दुर्लक्ष केलं लग्नानंतर करता. मग अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुम्हाला गर्भधारणा करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट घेताना किंवा गर्भधारणेचा प्लॅन करण्यापूर्वी किंवा भविष्यामध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तर त्याआधीच तुम्ही जर अनमॅरिड असाल तरी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अनमॅरिड असाल तर गर्भधारणेसाठी तुम्ही प्रयत्न करतायत, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहणं गरजेचंच आहे. कारण आपण डिस्कस करणार आहोत अशा कोणत्या चुकांमुळे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये अडथळा निर्माण होतो लग्नाआधी आणि लग्नानंतर. मग ह्या कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही अवॉइड करायच्या आहेत ते पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रॉब्लेम म्हणजे पिरियड्सच्या बाबतीत. मग तो लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर. खूप साऱ्या स्त्रिया आहेत त्यांना 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, काही स्त्रियांमध्ये 6-6 महिने त्यांना पिरियड्स येत नाहीत तरी देखील त्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तुमचे पिरियड्स रेग्युलर असणं हे खूप महत्त्वाचं असतं. पिरियड्स रेग्युलर आहेत म्हणजेच तुमचं ओव्ह्युलेशन व्यवस्थित होतं आहे आणि ओव्ह्युलेशन व्यवस्थित होतं आहे म्हणजे तुमचं श्रीबीज व्यवस्थित तयार होतं आहे याचा अर्थ असतो. जर तुमचे पिरियड्स रेग्युलर आहे तर तुमचे 80 ते 90% चान्सेस असतात की तुम्ही प्रेग्नन्सी कन्सिव्ह करू शकता. मग जेव्हा टीनेजर एजमध्ये तुम्ही असता तेव्हा तुम्ही असा विचार करता की पिरियड्स रेग्युलर असले किंवा नसले तरीही काही फरक पडत नाही. मग पिरियड्स रेग्युलर जर नसतील तर तुम्हाला ओव्हरियन सिस्ट किंवा गर्भाशयामध्ये गाठी असण्याचा प्रॉब्लेम असू शकतो. मग ह्या ज्या सिस्ट आहेत ते तुमच्या फॅलोपियन ट्यूब ब्लॉक करू शकतात किंवा गर्भाशयामध्ये काही इन्फेक्शन होऊ शकतं. त्या गाठी जर अनट्रीटेबल राहिल्या तर मग जेव्हा तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करता किंवा लग्नानंतर जर तुम्ही काही टेस्ट केल्या किंवा गर्भधारणा होत नाही त्यासाठी जर तुम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी गेलात तर तेव्हा तुमच्या हे लक्षात येतं. पण हे जे प्रॉब्लेम्स असतात जर तुम्हाला लग्नाआधीपासून जाणवत असतील तर त्याच वेळी त्याच्यासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. जर ट्रीटमेंटसाठी उशीर झाला तर त्यासाठी दुसरे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येतात आणि गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो. काही पेशंटमध्ये या गाठींमुळं गर्भाशयाची जी इंडोमेट्रियम लायनिंग आहे ती तयार होत नाही आणि ती लाईफ टाईमसाठी तुमची खराब होऊ शकते. आणि आणखी दुसरं एक कॉम्प्लिकेशन म्हणजे या सिस्टमुळे तुमचे फॅलोपियन ट्यूब जे आहेत त्या देखील ब्लॉक होऊ शकतात. आणि फॅलोपियन ट्यूबचा जो ब्लॉक आहे तो सिस्ट कमी साईजची असेल तर तो निघू शकतो आणि जर जास्त मोठी साईजची असेल तर फॅलोपियन ट्यूबचा ब्लॉक हा निघत नाही. त्यात तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली तर इक्टोपिक प्रेग्नन्सीसारखे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला होऊ शकतात. त्यासाठी हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही लग्नाआधीच ट्रीट करणं गरजेचं आहे. दुसरी जी चूक होते ती म्हणजे तुम्हाला जर पांढऱ्या अंगावरून जात असेल तर ते तुम्हाला लग्नाच्या आधी देखील जात असतं किंवा लग्नानंतर देखील जातं. मग त्यावरती योग्य ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. तुम्हाला पांढऱ्या अंगावरून जाते मग ते नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, इन्फेक्शियस आहे का, त्यासाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे का, याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. काही स्त्रियांमध्ये किंवा काही मुली ज्या असतात ते पांढऱ्या अंगावरून जातं, इन्फेक्शियस आहेत. हे जे इन्फेक्शन आहे ते अनट्रीटेबल ठेवतात. अनट्रीटेबल जर हे इन्फेक्शन ठेवले, पांढऱ्या अंगावरून जाण्याचं जे इन्फेक्शन असतं ते तुमच्या गर्भपिशवीच्या तोंडाजवळ जातं, तिथून ते गर्भाशयापर्यंत आणि त्यानंतर ते गर्भनलिकेपर्यंत पोहोचू शकतं. मग अशा कंडिशनमध्ये जर ते क्रोनिक स्टेजमध्ये गेलं तर ते तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेशन्स देतं. म्हणजेच गर्भाशयाची जी इंडोमेट्रियम लायनिंग आहे ती व्यवस्थित तयार होत नाही. म्हणजे गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते व्यवस्थित तयार होणं गरजेचं असतं तरच तिथे इम्प्लांटेशन होतं. गर्भधारणेसाठी किंवा तुमची मासिक पाळी रेग्युलर राहण्यासाठी, पिरियड फ्लो व्यवस्थित राहण्यासाठी तुमची इंडोमेट्रियम लायनिंग व्यवस्थित तयार होणं खूप गरजेचं असतं. मग यासाठी तुम्हाला हे असे काही इन्फेक्शन जे आहेत जर जाणवले तर ते नॉर्मल आहेत की ॲबनॉर्मल आहेत ते ओळखणं गरजेचं आहे. यासाठी चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही नक्की चेक करा. नंबर 3 चूक काय होते, जेव्हा तुम्ही गर्भनिरोधक निवडता. खूप सारे कपल्स आहेत ज्यांना लग्नानंतर लगेच प्रेग्नन्सी नको असते. मग त्यावेळी तुम्ही योग्य ते गर्भनिरोधक चूज करणं गरजेचं आहे. गर्भनिरोधक म्हणून तुम्ही गोळ्या घेतल्यात तर त्या गोळ्या खूप दिवस तुम्ही घेऊ शकत नाही. 1 ते 1.5 वर्षापर्यंत जर ह्या गोळ्या तुम्ही सलग घेतल्या तर त्यामुळे तुमचं श्रीबीजची क्वालिटी जी आहे ती खराब होते. गर्भनिरोधक गोळ्या काय काम करतात तर ती तुमचं श्रीबीज रप्चर होऊ देत नाही, फर्टिलायझेशन होऊ देत नाही आणि गर्भाशयाची जी लायनिंग आहे ती व्यवस्थित तयार होऊ देत नाही. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या वापरता तेव्हा ह्या 3 प्रोसेस होतात. मग या 3 प्रोसेसमध्ये सारखे ह्या गोळ्या घेतल्या गेल्या तर तुम्हाला ह्या तिन्हीसाठी म्हणजे ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या गर्भधारणेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, या तिन्हींमध्ये बदल होतो.
मग ते 1-1.5 वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही ह्या गोळ्या घेतल्या, कारण त्या हार्मोन्सच्या गोळ्या असतात, हार्मोन्स तर तुमचे इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे तुमचं जे एंडोमेट्रियम लायनिंग आहे ते देखील व्यवस्थित तयार होत नाही किंवा श्रीबीची क्वालिटी देखील खराब होते. त्यानंतर काही दिवसांनी श्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही, त्याच्या गाठी देखील होऊ शकतात आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे ह्या गाठींमुळे तुम्हाला PCOD सारखा त्रास सुरू होतो. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तेव्हा 1 ते 1.5 वर्ष तुमचे हार्मोन बॅलन्स होण्यासाठी जातात, श्रीबीची क्वालिटी व्यवस्थित तयार होण्यासाठी जातात. आणि खूप साऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडून जर व्यवस्थित मॅनेज झालं नाही किंवा श्रीबीची क्वालिटी वाढवण्यासाठी डाएट एक्सरसाइज व्यवस्थित घेतलं गेलं नाही, तर मग ह्या गोळ्या बंद करून देखील तुमचं श्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही आणि गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा लग्नानंतर गर्भनिरोधक चूज करता त्यावेळेस तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, या गोष्टीचा विचार करून तुम्ही गर्भनिरोधक योग्य ते निवडणं गरजेचं आहे. आता चौथी चूक काय करता तुम्ही, तर पिरियड्स पुढे जाण्याच्या टॅबलेट. आता खूप साऱ्या स्त्रिया आहेत जॉब करतात किंवा काही सणावारांसाठी किंवा दुसरं काही महत्त्वाचं काम असतं, पिरियड्स पुढे जाण्याच्या गोळ्या खातात. ह्या गोळ्या देखील हार्मोन्सच्या असतात, याने देखील हार्मोन डिस्टर्ब होतात. ह्या गोळ्या तुम्ही वर्षातून 2दा घेऊ शकता. ह्या गोळ्या सेफ असतात, त्या हार्मोनच्या असतात, पण याच्या अतिसेवनाने तुम्हाला परत कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. ह्या गोळ्या जास्त तुम्ही घेणं टाळायचं आहे. ह्या गोळ्या तुम्ही वर्षातून 1दा किंवा 2दा अगदीच इमर्जन्सी असेल तर घेऊ शकता. मी म्हणेन लग्नानंतर तुम्हाला एकदाही प्रेग्नन्सी राहिली नाही, तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी वेळ आहे, तर तुम्ही ह्या गोळ्या घेणं टाळायचं आहे. कारण या गोळ्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स जर झाला तर तो रिकवर होण्यासाठी खूप सारे दिवस लागतात. लग्नाच्या आधी देखील काही मुलींना स्पोर्ट्ससाठी किंवा त्यांचे काही इव्हेंट्स असतात त्यासाठी त्यांना ह्या गोळ्या घेण्याची गरज पडते, पण त्यावेळेस देखील तुम्ही ह्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट जी चूक तुम्ही करता ते म्हणजे एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता खूप सारे कपल्स आहेत लग्नानंतर ते प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी वेळ देतात, मग त्यावेळेस ते गर्भनिरोधक जर योग्य ते वापरलं गेलं नाही, मग त्यांना अनवॉन्टेड प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी IPLची गरज पडते. किंवा स्त्रिया आहेत एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून IPL घेतात, पण ह्या ज्या IPL असतात त्या खूप स्ट्रॉंग असतात. कारण हे जे नॉर्मल गर्भनिरोधक असतं ते जेवढं काम करतं त्यापेक्षा 90% जास्त वर किंवा हार्मोन्स ह्या IPLमध्ये किंवा एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रेग्नन्सी कोणतीही प्लॅन केलेली नाही तर तुम्ही हे एमर्जन्सी गर्भनिरोधक IPL घेणं टाळायचं आहे. कारण IPLमुळे इतका जास्त हार्मोनल इम्बॅलन्स होतो. जर तुम्ही IPLची टॅबलेट एकदा जरी घेतली तर त्याचा हार्मोनल इम्बॅलन्स भरून निघण्यासाठी 6 ते 1 वर्षापर्यंतचा कालावधी जातो. कारण त्याच्यामध्ये इतके जास्त प्रमाणामध्ये स्ट्रॉंग हार्मोन्स असतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही IPLs घेणं टाळायचं आहे. आणि लास्ट जी चूक तुम्ही करता ते म्हणजे तुमचं डाएट आणि एक्झरसाईज. आता लग्नाआधी मुली खूप साऱ्या डाएट करतात, एक्झरसाईज करतात, हे देखील तुमच्या मासिक पाळीवरती परिणाम करतं. लग्नाआधी देखील तुम्ही जेव्हा डाएट प्लॅन करताय किंवा डाएटिंग करून वजन कमी करताय तेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. याच्यामुळे देखील तुमचे हार्मोन्स डिस्टर्ब होतात, मासिक पाळीचं आरोग्य बिघडतं आणि ह्याचाच परिणाम पुढे जाऊन तुम्हाला PCOD सारखे प्रॉब्लेम सुरू होतात आणि त्यामुळे तुम्हाला लग्नानंतर गर्भधारणा करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आजकालच्या मुली ज्या आहेत त्या अभ्यासामुळे किंवा जॉबमुळे किंवा त्या हॉस्टेलवर राहतात, ही ज्या मुली आहेत त्या त्यांच्या डाएटकडे जास्त लक्ष देत नाहीत. बाहेरचं जास्त खाणं किंवा आपल्या मासिक पाळीवरती लक्ष न देणं, डाएट व्यवस्थित नसणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लग्नानंतर अफेक्ट करायला लागतात. त्यामुळे भविष्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्हाला आत्तापासूनच तुमचं डाएट आणि एक्सरसाइज व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. बाहेरचं खाणं किंवा सिडेंटरी लाईफ जी आहे, स्ट्रेसफुल जी लाईफ आहे ती तुम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण हे जे हार्मोन्स आहेत, हे जी स्ट्रेसफुल लाईफ आहे ते तुम्हाला लग्नानंतर अफेक्ट करणार आहे. त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या हिशोबाने असे काही प्रॉब्लेम्स टाळायच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी आत्तापासूनच लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या लग्नानंतर जॉब करताय, घर सांभाळताय, त्यावेळेस देखील त्यांच्याकडे लक्ष नसतं, त्यांच्या मासिक पाळीकडे किंवा त्यांच्या डाएटवरती जास्त लक्ष नसतं. भरपूर अशा स्त्रिया आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला होत नाही, पण तुम्ही वेळ काढून तुमच्यासाठी योग्य ते डाएट घेणं, तुमच्या मासिक पाळीवरती लक्ष देणं, योगा एक्सरसाइज करणं, मासिक पाळीचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं श्रीबीज व्यवस्थित वाढेल. ज्या स्त्रिया जॉब करतात त्यांना जास्त एक्सरसाइज, हेक्टिक लाईफ आहे, त्यांचं देखील श्रीबीजची क्वालिटी व्यवस्थित राहत नाही. मग अशा गोष्टीसाठी स्ट्रेस अवॉइड करणं, तुमचं योग्य ते मॅनेजमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य आहार घेत आहात, एक्सरसाइज व्यवस्थित करत आहात आणि भलेही तुम्ही जॉब करताय, स्ट्रेसमध्ये नाहीत, रिलॅक्स तुमची लाईफ जगताय, तर तुमच्या हार्मोन्सवरती परिणाम होत नाही.
पण जर तुमचं सगळं हेक्टिक शेड्यूल असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अफेक्ट करणार आणि तुम्हाला जर गर्भधारणेसाठी प्रयत्न करायचा आहे किंवा प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायची आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा अफेक्ट तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन देखील प्रेग्नन्सी राहणार नाही किंवा नॅचरली तुम्ही कन्सीव्ह करू शकणार नाही. मग त्यासाठी नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी आणि लवकर गरोदर राहण्यासाठी तुम्हाला या सगळ्या चुका टाळणं गरजेचं आहे. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.